कोकणातील पोपटी कधी खाल्ली का तुम्ही? नसेल खाल्ले तर एकदा ट्राय करून बघा. आणि ते फक्त कोकणात येऊन. कोकणात पोपटीला इथे मोंग पण असे म्हटले जाते आणि त्याचा सीझन नोव्हेंबर ते मार्च असतो. पुण्याहून आम्ही पोपटी खायला खेड दापोलीला निघालो. जास्तपर्यंत आम्हाला रात्र झाली होती, पण सगळ्यांना पोपटी त्याच दिवशी खायची होती, म्हणून आम्ही आमच्या पोपटी बनवणाऱ्या दादाला लागणारे सगळे मटेरियल आधीच आणून दिले. यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आम्ही पोपटीमध्ये बांगडा पण ट्राय करायचे ठरवले. नेहमी आपण पोपटीमध्ये नॉनव्हेजमध्ये चिकन, अंडी, मटण आणि व्हेजमध्ये बटाटे, मक्या चिकनचं, रताळे, पावट्याची शेंगा ह्या एका लेअरमध्ये लावत असतो. पण यावेळेस आम्ही बांगडा ट्राय केला. फिशसाठी आम्ही मक्याचे आवरण बांधून घेतले होते. बांबुड्याचा पाला लावल्याशिवाय पोपटीला तो वास आणि ती चव येत नसते. साधारणपणे पोपटी भाजायला 40 ते 45 मिनिटाचा वेळ लागत असतो. आणि पोपटी तयार झाल्यावर आम्ही ती घरी घेऊन गेलो आणि मस्त चव लागली. तुम्ही पण खाल्ली का पोपटी? पोपटी खाल्ली असेल तुम्ही तुमच्या गावचं नाव पण कमेंट करून सांगा मला.